हे पा किती पण मैत्रीण केलं ना आजच्या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही हे मला आज कळलं. तुम्हाला सांगते लिटरली आज मला गरज होती तेव्हा माझी एक सुद्धा मैत्रीण आली नाही. आणि तसं पाहायला गेलं ना माझ्याकडे डझनभर मैत्रिणी असतील पण वेळेवरती एक पण नव्हती. त्यांना जेव्हा कधी गरज असते ना तेव्हा माझं काम धंदा सगळं सोडून मी त्यांच्या मदतीला हजर असते एनी टाइम कधी पण. आज आहे ना माझ्या मावशीच्या पुढे साखरपुडा होता. आता मला एकटीला जायला लय ऑड वाटत होतं कारण की अशा प्रोग्राम मध्ये मला जायची सवयच नाही, मी काही जातच नाही. पण आज माझ्या आईला वेळ नव्हतं म्हणून आईने मला सांगितलं होतं की तू जा म्हणून माझ्यावरची, म्हणून मला तिकडे जायचं होतं. सगळ्यांना मस्का लावला सकाळपासून, इतके कॉल केले पण लिटरली एक सुद्धा यायला तयार झाली नाही. शेवटी एका पोरीला मी इतकी रिक्वेस्ट केली, म्हटलं चल प्लीज प्लीज कुठेतरी जाऊन. ती तयार झाली, ती माझ्यासोबत यायला तयार झाली. मग तिला म्हणलं ठीक आहे आवर तू, तोपर्यंत मी पण आवरते. बाई लिटरली 12:30चा साखरपुडा होता आणि मला निघता पोरींच्या पुढं करताच 12:30 वाजले होते. म्हणलं आता मला जाऊपर्यंत किती प्रोग्राम राहणार आहे आणि किती नाही काय माहिती. पण म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, आता सगळा मूड मी ना माझा नीट केलाय सध्या तरी. पण जेव्हा यांची वेळ येईल ना तेव्हा एकेकीला मी बरोबर सांगणार आहे आता टाइमाला. त्यानंतर फायनली आम्ही साखरपुड्यामध्ये पोहोचलो. निम्मा प्रोग्राम संपला होता कारण की उशिराच इतका झालता. अशा प्रोग्रामची आम्हाला सवयच नाही त्याच्यामुळे इतका बोर झालता ना आम्हाला. जेवण करायला गेलो तिथे पण जागा नव्हती राहिली. आणि हे पा ही माझी सख्खी मावशी बरं का, हीच माझ्या इथे सगळ्यात जास्त ओळखीची, बाकी मी कोणाला जास्त ओळखत पण नाही. इकडे एवढी भयंकर गर्दी होती ना जेवणाला, आम्ही डायरेक्ट डिश हॉल मध्येच भरून आणल्या होत्या आणि इकडे आमचं निवांत जेवण चालू होतं. हे पाही माझ्या आईच्या आत्याच्या मुलीची मुलगी इतकी खतरनाक बोलती ना भाई, मी तर दिवाणीच झाली हिची. किती पण डस्टबिन ठेवले ना तरी लोकांना शिस्त काय अजिबात येणार नाही. या ठिकाणी आम्ही चाललोय घरी पायी नको का बिबटे जर का बिबट्या आला मध्ये मग आमचा गेमच आहे. आज जर बिबट्या दिसला केडगाव मध्ये आम्ही पहिला शोधलं बिबट्या. आम्ही तुमच्या काकूला सांगलं की काकू बिबट्या दिसला.